नमस्कार, आत्ता मी आलेलो आहे जामखेड येथील रत्नदीप कॉलेजमध्ये आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 8 दिवसापासून महाराष्ट्रभर जामखेड येथील एक प्रकरण गाजतंय। ते प्रकरण असं आहे, जे कॉलेज चालवतात, जे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक, याबरोबरच विद्यार्थिनींची लैंगिक छळ, याबरोबर शरीर सुखाची मागणी असेल किंवा अनेक त्यांच्यावरती ब्लॅकमेल करून वेगवेगळे पद्धतीने पैसे मागणं असेल किंवा त्यांचा लैंगिक छळ असेल, हे सगळे प्रकार आता उघडकीस आलेले आहेत। एवढंच नव्हे तर कॉलेजमध्ये जे वन्य प्राणी असतात, जसं की हरिण असेल, त्या हरणाला पाळलं होतं की हरणाची तस्करी केली गेली होती, यावरती देखील मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने देखील या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आणि शिवस्थानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी 9 दिवस उपोषण करून हा मार्ग हा जो प्रश्न आहे तो सोडवलेला आहे। आणि आता विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत। रत्नदीप मेडिकल कॉलेजमध्ये वेगवेगळ्या शाखामध्ये शिकणारे मुलं सगळे आपल्यासोबत आहेत। मुलींच्या संदर्भात नेमका काय प्रकार घडला होता, मुलांची कशी आर्थिक फसवणूक केली गेली, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत। एकंदरीत नेमकं प्रकरण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत। कोणत्या वर्गात शिकतायत आणि कोणत्या शाखेमध्ये आहेत, नेमकं कोणत्या कॉलेजला तुम्ही? रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये आहे, BMS फर्स्ट इयरसाठी। बरं, आता हे 2-4 दिवस आपण बघतोय सगळीकडं महाराष्ट्रभर तुमच्या कॉलेजचं नाव चर्चेत येत आहे की तुमच्या कॉलेजच्या जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं फसवणूक झालेलीचे जे आरोप केलेले त्यांचं ते गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे। काय सांगाल याबद्दल? हा गुन्हा सविस्तर बराबर आहे असं मानतात। आणि जे इलिगली पैसे घेतलेले आहेत आमच्याकडून 1.5 लाख रुपये आमच्या हॉस्टेलचे घेतलेले आणि हॉस्टेलच्या जागेवर आम्हाला मंगल कार्यालयामध्ये बसवलेलं आहे। इथं हॉस्टेलच नाही आहे कॉलेज? नाही, हॉस्टेल नाही आहे। आता मुलींची जी छेड केलेली आहे, मुलींवरती जो अत्याचार झालेला आहे, त्यांना रूममध्ये बोलवून त्यांच्यावरती जो काही गैरप्रकार केलेला आहे, याबद्दल मुलींनी कधी चर्चा केली होती यापूर्वी? यापूर्वी चर्चा केली नव्हती, पण त्या दिवशी ते सांगत होते की आमच्या रूममध्ये यायचे, बेडमध्ये बसायचे, असं ते सांगत होते। नेमकं कोण बसायचं बेडपर्यंत मुलींच्या? अध्यक्ष, आमच्या कॉलेजचे अध्यक्ष असं बसायचे। आणि आता तुम्हाला ऍडमिशनसाठी जे 1 लाख रुपये घेतले, हॉस्टेलची फीस सांगितली, आता हॉस्टेलची कुठली सुविधा नाहीये? नाही, हॉस्टेलची काहीच सुविधा नाही। तुम्ही जाऊन बघा, आम्ही पाणी हे साईडच्या हॉटेलमधून आणतो। काय सांगाल नेमका, आता कोणत्या वर्गात आहात तुम्ही? BMS फर्स्ट इयर। BMS फर्स्ट इयर कुठून आलेला आहे? सांगलीवरून शिक्षणासाठी आलेला आहे। ऍडमिशनला किती फीस भरली? 5,25,000 रुपये घेतलेले आमच्या। बरं, काय वाटलं कॉलेजला आल्याच्या नंतर? कॉलेजला येण्यापूर्वी काय होतं आणि आल्याच्या नंतर काय निघलं? येण्यापूर्वी लय अपेक्षा होत्या, चांगलं हॉस्टेल असेल, चांगलं हॉस्पिटल असेल व बाकीची व्यवस्था असते। तिथं काय व्यवस्था नाही, हॉस्पिटल नाही ना, पेशंट आहे, जिमखाने पैसे घेतले, लायब्ररीज पैसे घेतले, काय दिलं नाही आम्हाला। असं क्लास वगैरे रेग्युलर होत होते? क्लास रेग्युलर होते, खरं शिक्षक अशी होते का? शिक्षक असायचे का? नव्हते, दोघं तिघं शिक्षक पण नसायचे। जर राहण्याची व्यवस्था काय होती? राहण्याची व्यवस्था मातोश्री लांबसर केली जाते, तिथं पाणी नाही, व्यवस्थित काय आहे, व्यवस्थित नाही। बघू शकताय, हॉस्टेलसाठी 1.5 लाख रुपये फीस घेतली आहे, परंतु राहण्याची व्यवस्था एका मंगल कार्यालयामध्ये केली जाते। एवढा धक्कादायक प्रकार आहे। आणि एवढंच नव्हे तर मुलींच्या बाबतीत जर विचार केला तर अतिशय भयानक अशी घटना आणि भयानक असं प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। कोणत्या वर्गामध्ये आहात आणि गाव कोणतं? सर, मी जालना येथून आहे आणि मी BMS फर्स्ट इयरला आहे। सर, इथं सगळ्यात मोठा विषय म्हणजे इंटरनल धमकी। हा जो भास्कर मोरे आहे, हा इंटरनलच्या नावाखाली पूर्ण सगळं पोरांना ब्लॅकमेल करतो, मुलींना सगळं ब्लॅकमेल करतो। त्यांच्याकडनं जे जर नाही भेटलं, जो मागतोय तो, तर त्यांच्यावर डायरेक्ट अत्याचार करायचा। तो काय काय मागण्या केल्या होत्या नेमका? मागण्या म्हणजे काहीच नाही, फक्त तो केबिन मध्ये बोलून घ्यायचा मुलींना, त्यांचा पूर्ण जो मोबाईल मधला डाटा आहे तो PC मध्ये सेव्ह करून घ्यायचा, मुलींना याच्या नावावर खाली ब्लॅकमेल करायचा। अच्छा, हा। तर आपण बघू शकताय, मुलींचं पर्सनल WhatsApp चेक करून त्याच्यामधल्या काही गोष्टी काढून ब्लॅकमेल केलं जायचं, मुलींना केबिनमध्ये बोलवलं जायचं, असा प्रकार घडलेला आहे। मुलांकडनं कुठल्या मागण्या करायचं? मुलांकडनं सर, आम्ही इथं आल्यावर बऱ्याच अपेक्षा होत्या, म्हणजे येण्याच्या अगोदर, पण इथं आल्यावर कळलं की इथं जिमखाना नाहीये, लायब्ररी नाही, सगळे पैसे वसूल करण्यात आले आहेत आमच्याकडनं। असं कधी जाणवलं का की आपण कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलोय, आपल्या आई वडिलांनी कष्ट करून मेहनत करून पैसे भरलेत, परंतु आता इथं आल्याच्या नंतर आपली फसवणूक होते? सर, इथं अनऑफिशियल टीचर नाहीत, म्हणजे जे कोणी पण येते कोणी पण शिकवते। आज आमचा संस्कृत BMS ला संस्कृत सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, आणि तो आम्हाला इथं आतापर्यंत एक पण लेक्चर झालं नाही। आम्हाला आतापर्यंत पुस्तकं पण भेटलेलं नाहीत, आणि 2 दिवस झालं फक्त ड्रेस भेटले। ड्रेस भेटून काय करायचं, ते घालून कुठं जायचं? हा, तर आपण बघू शकताय, आई वडील काय करताय? आई वडील शेती करतात माझे। किती शेती? शेती 2 एकर आहे आम्हाला। बरं, आता आई वडिलांनी 5.5 लाख लोन काढलेले, 5.5 म्हणजे लाखाचं। मग इथं कॉलेजमध्ये आल्याच्या नंतर आई वडिलांना हा प्रकार सांगितलं? काय म्हटले त्यावेळेस आई वडील? आई वडील म्हणले, आपण फसलोय आता इथं कॉलेजमध्ये येऊन, फक्त आम्हाला इथून एवढीच मागणी आमची, आम्हाला इथून ट्रान्सफर झाला पाहिजे, डॉक्युमेंट आणि पैसा आम्हाला
परत मिळाला पाहिजे. बाकी एवढीच मागणी काही नाही फक्त गव्हर्नमेंटला आमची. तर बघू शकताय या मुलांकडनं जे पैसे घेतलेले आहेत ते पैसे परत व्हावेत आणि त्यांची कुठेतरी दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन दिलं पाहिजे ही भावना आहे. ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये असायचात त्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये मुली पण होत्या. तर मग मुलींची तुमची अशी कधी चर्चा झाली का भाऊ की आपली फसवणूक झाली, आपल्याला या ठिकाणी टॉर्चर केलं जातंय? सर चर्चा तर मुलींच्यात आणि आमच्यात तर झाली नाही, पण आमच्यात रोज व्हायची की एवढं 5.5 लाख भरून एक पण आम्हाला फॅसिलिटी मिळत नाही. सर इथे येताना प्रत्येकजण खूप स्वप्ने रंगून आला होता, पण सर इथं आल्यावर फसवणूक आमची पण झाली आणि पालकांची पण झाली. सर सर्वांनी सर लोन काढून पैसे भरलेले आहेत. सर आज आमचे आई वडील सर हप्ते भरत आहेत, पण आम्हाला सांगताना की आता लाज वाटते की आम्ही या कॉलेजला शिकायला आहे. सर गाव कोणतं तुझं? कोल्हापूर इचलकरंजी. सर काय करतायत आई वडील? सर शेतकरीच आहेत आमची पण. किती आहे शेती? शेती सर 1 एकर आहे. ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस एकदम 5.5 लाख रुपये कसे उपलब्ध केले घरच्यांनी? सर लोन काढूनच उपलब्ध केलेले आहेत. सर सेव्हिंग विविंग ती सगळे त्या तोडून सर पावत्या वगैरे आम्ही लोन भरून काढून इथं फी भरलेली आहे. सर आता फर्स्ट इयर झालंय पूर्ण की अजून नाही exam सर, बाकी? आता येऊन आम्हाला फक्त 3 महिने झाले. सर बघू शकता 3 महिन्यामध्येच ही फसवणूक उघडकीस आलेली आहे आणि मुलांच्या लक्षात आलेलं आहे की आपली या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. काय सांगाल, कोणत्या वर्गामध्ये आहात आणि कशी BMS फसवणूक फर्स्ट झाली? आहे. BMS ला आहेत. BMS ला किती फीस भरलेली आहे? सगळी तर 5,30,000 भरली अशी म्हणजे. बरं. तर लिगली म्हणलं काय काय होतं त्या माहिती पत्रकावरती ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतलं त्यावेळेस? सर फक्त म्हणजे पहिल्यांदा तर एवढं सांगितलं होतं की म्हणजे जी कॉलेजची आपली ट्युशन फी ना तेवढंच, आणि हॉस्टेलचं त्याचं काय कंपल्सरी नव्हतं, तरी आमच्याकडून कंपल्सरी म्हणजे ते म्हणले कंपल्सरी घ्यावंच लागते. हॉस्टेल जर घ्यायचं नसलं तर तुम्हाला म्हणजे ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल असं सांगितलं. आणि मग हॉस्टेलची फीस किती घेतली हॉस्टेलची 1.5 लाख, आणि कॉलेजची फीस किती होती? कॉलेजची अशी 2,45. 2,45. मग ही जी फीस घेतली हॉस्टेलची, तर हॉस्टेल नाहीची इथं? हॉस्टेल नाही म्हणजे हॉस्टेलच्या नावाखाली मंगल कार्यालयात ठेवलं आहे आम्हाला. मंगल कार्यालयामध्ये ठेवलंय. कॉलेजमध्ये सगळ्या सुविधा आहेत का? सगळ्या म्हणजे फक्त प्राथमिक क्लासरूम सुविधा ज्या वगैरे आहे. असतील, क्लास जसं टॉयलेट बाथरूम असतील, पाण्याची व्यवस्था असेल, योग्य ज्या ठिकाणी शिकवलं जाईल असे क्लासरूम वगैरे? क्लासरूम आहे पण टीचर नाहीत. क्लासरूम आहेत पण टीचर नाही. मुख्य ज्यासाठी आलेलो आहोत शिक्षण घेण्यासाठी ते शिकवणारे शिक्षकच जर नसतील तर त्या कॉलेजमध्ये थांबून काय उपयोग, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. कुठून आलेला तू? मी बुलढाणा. बरं. कोणत्या वर्गात? मी BMS फर्स्ट इयरचा विद्यार्थी. बरं. आता 3 महिने झाले इथं येऊन. हो. तर कधी समजलं की आता आपली फसवणूक झाली? आम्हाला हे तरी 15 दिवसाचा करिक्युलम प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर हळूहळू समजायला लागले की आपली इथे येऊन फसवणूक झाली. कारण इथे फॅसिलिटीज काहीच नाही. लॅबोरेटरी पाहायला गेलो, कॉलेज फिरलो आम्ही, तर पूर्ण कॉलेजमध्ये 6च लॅब आहेत. पण ज्या वेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला आला तिथं त्यावेळेस तुम्ही हे सगळं बघून नव्हतं घेतलं? नाही, त्यावेळेस काहीच दाखवलं नाही. त्यावेळेस म्हणे पूर्ण कॉलेज आपलं जे पूर्ण बिल्डिंग आहे म्हणे पूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला मिळतील. हॉस्टेल आहे आपलं चांगलं. सुरुवातीला हॉस्टेल आम्ही ॲडमिशनच्या वेळेस आलो होतो तेव्हा हॉस्टेलला आम्हाला आयकॉन सिटी दाखवली होती. तुम्हाला तिथे हॉस्टेल देऊ म्हणे सर्वांना. मग तिथे रूम थोड्या चांगल्या होत्या, फ्लॅट होते. मग आम्ही ज्यावेळेस ॲडमिशनला आलो त्यावेळेस त्यांनी हॉस्टेलसुद्धा कंपल्सरी करून आम्हाला मंगल कार्यालयामध्ये ठेवलं. आता जो मुख्य आरोप आहे कॉलेजमध्ये हरीण तुम्ही बघितलं होतं कधी परिसरामध्ये? हो, आम्ही हरीण बघितलं होतं. त्यात मेन म्हणजे आम्हाला अध्यक्ष स्वतः क्लासमध्ये येऊन म्हणायचे की कधी जा हरणासोबत खेळा, चारा पण टाका त्याला, म्हणजे असं कॉलेजमध्येच राहत होता. कुठलीही परवानगी नसताना वन्य प्राणी कॉलेजच्या परिसरामध्ये पाळलेला होता आणि शेवटी जाताना त्याला आता सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होते, जखम पण झालेली आहे. हो. ती जखम कशाने झाली होती, काय ती जखम म्हणजे आता तिथे फर्श आहे लावलेली, तर त्याच्यावर आपल्याला सुद्धा नीट चालता येत नाही. तर त्या हरणाला मातीवर चालायची सवय राहते, त्याच्यामुळे ते हरण त्याच्यावर पडून त्याला जखमा खूप वेळा झालेल्या आहेत. तर मग ह्या जखमा कॉलेज प्रशासनाच्या किंवा त्या ठिकाणी जे व्यवस्थापक आहेत त्यांच्या लक्षात नाही आलं का हे सगळं? त्यांच्या लक्षात येतं पूर्ण, पण मग ते पाळतात तरी पण अच्छा, गैरकानूनी तरी प्रकार. पण पाळतात. हो. आणि आता त्या ठिकाणी खोदकाम वगैरे झालेलं आहे, तिथं देखील जुने हाडं वगैरे सापडलेले आहेत आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे. नेमकं ते कशाची हाडं आहेत हे पाहणं सुरू आहे. कशा पद्धतीने ॲडमिशन झाले आणि काय कोणत्या कोणत्या गोष्टीत फसवणूक झाली? सर जेव्हा आम्ही ॲडमिशनला आलो तेव्हा आम्हाला फक्त 1.5 लाख रुपये फीस सांगितली. पण जेव्हा आम्ही भास्कर मोरे सरांशी भेटलो तर ते म्हणले जर तुम्ही 5.5 लाख रुपये नाही भरले, जर तुम्ही आमच्या हॉस्टेलमध्ये जर आले नाही तर तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी घ्यायची ॲडमिशनची, याची हॉस्टेलची. हॉस्टेलमध्ये जर नाही आली तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला पास होईल याची आम्ही गॅरंटीच घेऊ शकत नाही म्हणले. एकंदरीत BAMS असेल, BHMS पण आहे का इथं? BAMS, BHMS आणि अजून बाकीच्या ज्या शाखा आहेत सगळे मिळून किती विद्यार्थी असतील? सगळे आहेत 1,000च्या प्लस आहेत सर.
तर जवळपास 1 ते 1,500 विद्यार्थी आणि 1,500 विद्यार्थ्यांकडनं हॉस्टेलसाठी 1.5 लाख प्रत्येकी विद्यार्थ्याकडनं खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली की ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा नाहीये, टॉयलेट बाथरूमची व्यवस्थित सुविधा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आज विद्यार्थी या ठिकाणी बघू शकतायत. कशा पद्धतीने आता तुमची सगळी फसवणूक तर झाली, परंतु तुम्ही सगळे मिळून एकत्रित कसे आलात आणि काय विचार केला तुम्ही सगळ्यांनी? सर ये इन्होंने हमको जो प्रॉमिस किया था, सबसे पहले जब एडमिशन हुआ तो हम लोग को आइकॉन सिटी में रखा। उसके जब हमारे पेरेंट्स छोड़कर चले गए हमको, उसके एक दिन बाद हम लोग को लाकर वापस मंगल कार्यालय में रख दिया, ये बोलकर कि अभी तुम लोग को हमारा खुद का हॉस्टल बन रहा है। पिछले 3 महीने से हमको यही बोले जा रहे हैं कि हमारा हॉस्टल बन रहा है और हम तुमको शिफ्ट करेंगे। बार बार हमको यही बोला जाता था। जब हम आए थे तब हमको पूरा एक टीम दिखाया गया था टीचर्स का जो हमको पढ़ाने वाला है, बट उसके ट्रांजिशनल करिकुलम करके एक प्रोग्राम होता है 15 दिन का, तब पेरेंट्स हमारे यहाँ पे थे। हमारे पेरेंट्स जब थे तब उनको एक टीम दिखाया गया था टीचर्स का, लेकिन जब हमारे पेरेंट्स चले गए तो एक भी टीचर उसमें से नहीं दिखा। यहाँ पे सिर्फ 3 टीचर, उसमें भी टीचर बनने के लिए, प्रोफेसर बनने के लिए पीजी मस्ट होता है, बट यहाँ पे जितने भी 2-3 टीचर हैं उन्होंने पीजी नहीं किया, प्लेन बीएमएस बीएचएमएस करके वो लोग पढ़ा रहे हैं इलीगली। और उसके बाद जब कमिटी आती है तो हमें उनका लिस्ट दिया जाता है टीचर्स का कि ये टीचर तुमको पढ़ाते हैं, ये याद करके रखो, कमिटी वाले पूछेंगे तो तुमको ये बताना है। और नकली हॉस्पिटल खोल के रखा है, आज तक यहाँ पे एक भी पेशेंट नहीं आया। जब हमने इनसे पूछा था तो इन्होंने बोला, हमको एक लिस्ट दिखाई थी 250 पेशेंट्स की, जो कि एक बहुत ही मतलब नकली थी, मतलब फॉल्स थी। यहाँ पे हॉस्पिटल तो है लेकिन ना मेडिसिन है, ना इलाज करने वाला डॉक्टर है, ना पेशेंट है, कुछ नहीं। जब भी कमिटी वाले आते हैं तो स्टूडेंट्स को ही पेशेंट बना के कमिटी वाले को दिखाया जाता है, उनको आईवी भी लगाया जाता है टू शो देम रियल। इसीलिए इस वजह से हम लोग को बिल्कुल पता ही नहीं चला कि ये कॉलेज जो है एकदम करप्ट है और यहाँ पे सब ऐसे धांधली चल रही है। हमको आने के बाद ये बहुत अच्छे सपने दिखाई दे गए थे, लेकिन जैसे जैसे टाइम बीत रहा था इन लोग अपनी अपनी रियलिटी दिखा रहे थे कि यहाँ पे क्या क्या फैसिलिटीज़ है, क्या क्या नहीं है। हम लोग को एक भी अभी तक 3 महीने हो गए हैं, ना पीरियडिकल्स हुए ना प्रैक्टिकल हुए, कुछ भी प्रैक्टिकल नहीं हुआ है, जबकि पीरियडिकल्स ले लेनी चाहिए थी अकॉर्डिंग टू द लॉ, बट एक भी पीरियडिकल्स नहीं हुए ना प्रैक्टिकल्स हुए। लेक्चर भी होते हैं, इनके मर्जी पे लेक्चर होते हैं, जब चाहे इन लोग छुट्टी दे देते, जब चाहे लेक्चर रख लेते। कभी कभी एक ही टीचर वो पूरा दिन बैठा रहेगा, कभी कभी पूरा दिन खाली रहेगा, क्लास कोई नहीं आएगा, ऐसा हाल होता है सर ये कॉलेज। हमारा जो सिलेक्शन इस कॉलेज में कैप राउंड 4 में हुआ था। कैप राउंड 4 का रूल ये है कि अगर आप इस कॉलेज में एडमिशन नहीं लेते हो, जो अलर्ट हुआ है आपको, तो काउंसलिंग प्रोसेस से आप बाहर हो जाते हो। तो मजबूरी में जितने भी स्टूडेंट हैं उनको एडमिशन लेना पड़ा, क्योंकि उनका सिलेक्शन 4th कैप राउंड में हुआ था, वरना कोई भी नहीं लेता इस कॉलेज को देख के एडमिशन। इस ऑनलाइन इनकी जो वेबसाइट है उस पे इन्होंने कोई भी डाटा नहीं डाला है, जितने भी फ़ोटोज़ डाले हैं सब फॉल्स फ़ोटो डाले हैं। इन उसमें ऑनलाइन फ़ोटो में इनकी 5-6 बिल्डिंग दिखाई दे रही है, बट रियल में आके देखोगे तो सिर्फ एक बिल्डिंग है। और सब कॉलेजेस क्या करते हैं, अपना फ़ीस स्ट्रक्चर ऑनलाइन डाल के रखते हैं, इनका कोई भी फ़ीस स्ट्रक्चर ऑनलाइन अवेलेबल नहीं है। जब मैंने फ़ोन करके पूछा था नंबर निकाल के, मुझे बोला गया था सिर्फ 3 लाख रुपये का और 1.5 लाख कॉलेज फ़ीस है, 1.5 लाख हॉस्टल फ़ीस है। लेकिन मैं यहाँ पे आया तो करीब 5,25,000 5,30,000 के रुपये करीब मुझसे पैसे ले लिए और एक भी फॅसिलिटी नाही दी। तुम्ही मुन्नाबाई MBBS नावाचा पिक्चर बघितला असेल, सेम तशी स्टोरी, खोट्या पद्धतीचं हॉस्पिटल, खोटे बेड, खोटे डॉक्टर, अशा पद्धतीने जे काही रचना केली गेली होती, परंतु ते एक चित्रपट होता। या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला त्यात तशीच परिस्थिती पाहायला मिळते। विद्यार्थ्यांची सरासर फसवणूक केलेली है। जब आप सब स्टूडेंट इकट्ठा हो गए तो आपको कैसे पता चला कि ये सब फ्रॉड हो रहा है और इसके ऊपर एक्शन लेना चाहिए, और आप किसके पास गए पहले? सर हमें सबको अपने आप ही पता चल गया था, सिचुएशन देख के हम समझ गए थे कि ये टोटल फ्रॉड है और ये आगे भी जाके कुछ नहीं करेगा जैसे ये हमको प्रॉमिस किया था। जब एक लेवल के बाद वो सर के ऊपर से चला गया तो सबसे पहले इनिशिएटिव फार्मेसी के बच्चों ने लिया था इसके अगेंस्ट खड़े होने के लिए, क्योंकि उन पर बहुत ज़्यादा जुल्म किए गए थे, क्योंकि उन्होंने हमसे ज़्यादा टाइम स्पेंड किया था इस कॉलेज में। उसके बाद फिर BHMS और BMS वालों लोग ने, नर्सिंग वाले लोग ने, टोटल 7 कोर्सेज चलाए जाते हैं एक मात्र बिल्डिंग में। तब सब लोग ने जाके ये इसके अगेंस्ट तहसीलदार ऑफिस के सामने बैठ के कंप्लेंट किया था और 3 दिन तक हमारी FIR भी नहीं लिखी गई थी। बघू शकताय मेडिकल कॉलेजमधले फार्मसीचे विद्यार्थी एकत्र येत आहेत। कॉलेजच्या प्रमुख जे आहेत, कॉलेजचे संचालक असतील किंवा जे कॉलेज प्रमुख असतील, कॉलेज चालक असतील, त्यांच्या विरोधात तक्रार केली जाते तहसीलला, परंतु 3 दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं जातं आहे, तरी देखील त्यांची दखल घेतली जात नाही। त्यानंतर त्यांच्यासोबतच्या सर्वच विद्यार्थी त्यांच्यासोबत येत आहेत, मग ते BHMSचे असतील, BMSचे असतील किंवा अजून अन्य कॉलेज असतील,
हे सगळे विद्यार्थी एकत्र आल्याच्या नंतर तहसील कार्यालयामध्ये जात आहेत आणि तरी 3 दिवस त्यांची दखल घेतली जात नाही. कधी दखल घेतली तुम्ही हे सगळे एकत्र आल्याच्या नंतर? FIR कब दर्ज हुआ है? 3 दिन के बाद फिर पांडु राजे जो हैं वहाँ पे उन्होंने हम लोग को बहुत सपोर्ट किया। उसके बाद फिर सारी प्रोसेसेस गवर्नमेंट इस पे जो ऑफिसर थे उसके ऊपर ध्यान देने लगे। 3 दिन तक तो हम पे ध्यान ही नहीं दिया गया था, बिल्कुल हमको टोटली इग्नोर किया गया था। और उसके बाद फिर जाके हमारी FIR वगैरह लिखी, इन्वेस्टिगेशन स्टार्ट हुआ। जब पांडु राजे ने इसमें इन्वॉल्व हुए पूरी तरह से और खुद इनिशिएटिव लिया, उनके हेल्प की वजह से ही इन्होंने हम लोग का हमारा अपील कंसिडर किया, वरना इन लोग हम लोग को देख भी नहीं रहे थे, सुन भी नहीं रहे थे। 3 दिन तक तो हमको पूरा इग्नोर किया गया था। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे जामखेड तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांनी या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसले. त्यांची एक वैयक्तिक बाईट आपण घेणार आहोत. एकंदरीत नेमका विद्यार्थ्यांसोबत जे काय प्रकार घडला ते आपण माहिती करून घेऊयात. पांडुराजे यानंतर आपल्याला ती मुलाखत देणारच आहेत. सगळा प्रकार काय आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. परंतु आता विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊयात जो लड़की थी कॉलेज में, उनके साथ क्या क्या हो रहा था इधर? सर मी BHMS 3rd इयरचा विद्यार्थी आहे. सर गेली जवळपास आम्हाला 2-3 वर्ष होत आले. मागल्या वर्षी सर आमच्या BHMS 3rd इयरमधून काही मुलींनी तक्रार पण केली आणि त्या काय तक्रार होती मुलींची त्यावेळेस? सर मुलींची अशी तक्रार होती की त्यांची आर्थिक असेल, शारीरिक असेल अशी छळ केली जायची. त्याचबरोबर सर फार्मसीच्या एका मुलीने त्यावेळेस विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या दरम्यान डॉक्टर भास्कर मोरे हे 2 महिने फरार होते. त्यानंतर त्यांना इथं नीट हे जे कॉलेज आहे इथं नीटचं एक्झाम होतं, त्या एक्झामसाठी त्यांनी दिल्ली येथे जाऊन जामीन मंजूर करून घेतली. त्याचबरोबर सर आम्ही झालं वर्ष 2 वर्षापासून आम्ही सहन करून घेतो सर एवढ्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर ह्या गोष्टी सहन केल्यानंतर कुठंतरी फार्मसीच्या मुलांनी मार्ग काढला, सगळे एकत्र आले. त्याचबरोबर आदरणीय पांडुराजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्रित येऊन या कॉलेज विरुद्ध लढा उभारला. मी सर्वप्रथम पांडुराजांचं खूप आभारी आहे, तसेच सर्व जामखेडकरांचं आभारी आहे. त्याचबरोबर सर कित्येक तरी आमच्यावर अत्याचार झाले, तर आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल. त्याचबरोबर सर मानसिक जर बघायला गेलं तर आम्ही सर आमच्या गेल्या डिसेंबरमध्ये आमचे एक्झाम फॉर्म भरले, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान. सर त्यामध्ये आम्ही प्रेझेंट असताना पण आमची ॲब्सेंटी लागली गेली, का तर आम्ही फीस वेळेवर भरली नाही म्हणून. सर आणि ती अटेंडन्स सर एका टक्क्याला 1000 रुपये अटेंडन्सचा असा दर याने आकारला. हे सर हे कॉलेज नसून हे पैसे वसूल करण्याचं एक बाजार सुरू केला आहे. सर हे शिक्षणाच्या नावाखाली काळा बाजार चालू असून हे आदरणीय रोहितदादा असतील, राम शिंदे सर असतील यांनी वेळोवेळी दखल घेऊन सगळ्या युनिव्हर्सिटींच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून आमचा मार्ग मोकळा केला. त्याचबरोबर या कॉलेजची मान्यता रद्द होत आहे आणि ती पुढील कारवाई चालू आहे. एवढं बोलतो, थांबतो. थँक्यू. कॉलेजची जी मान्यता आहे आता ती काढून घेतली जाणार आहे. जामखेड कर्जतचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार रोहितदादा पवार, हे स्वतः 7 तास त्या उपोषणाच्या स्थळावरती येऊन बसले होते आणि राम शिंदे जे आहेत ते देखील या विद्यार्थ्यांच्या फोनवरून चौकशी करत होते, त्यांना भेटत होते. सगळ्यांनी लक्ष घातल्याच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. आज या ठिकाणी ज्या मुली होत्या शिक्षणासाठी त्या सगळ्या घरी गेलेल्या आहेत कॉलेजमधून. तुम्ही एक कॉलेजमध्ये शिकत असताना सगळे आपले लहान मोठे भाऊ म्हणून मुली सगळ्यांकडे बघत असतात. त्यांच्यावरती जे काही अत्याचार होते त्यांना जो टॉर्चर केलं जात होतं ते कधी त्यांनी तुम्हाला कुणाला बोलून दाखवलं की नाही? आम्ही BHMS 3rd इयरचा स्टुडंट आहे. जे केस मागच्या वेळेस पडली होती फार्मसीच्या मुलीकडून, तर आमच्या 12 किंवा 13 मुलींनी आमच्या बॅचमधून त्यांना सपोर्ट केलेलं होतं. तर त्यांनी सपोर्ट केलं त्यामुळे डॉक्टर भास्कर मोरे यांनी त्यांच्यावर वर्षभर, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्षभर आमच्यासमोर खालच्या दर्जावर बोललेले त्यांना की तुम्हाला मी 11 वर्ष डिग्री कंप्लीट करू देणार नाही, तुम्हाला असंच करेल तसंच करेल, धमक्या द्यायची. एक भीती तयार झाली होती. भीती म्हणजे सगळ्यांना, इथे BMS असेल, BHMS असेल, फार्मसी असेल, नर्सिंग असेल, NMU JNMU सगळ्यांना भीती दाखवली जायची की तुम्हाला पास करणार नाही, इंटरनलमध्ये फेल करेल. सगळं तोच प्रकार होता. सगळ्यांच्या त्याच मागण्या होत्या की कॉलेज बंद व्हावं, आमची आर्थिक पिळवणूक केली जायची, मुलींची शारीरिक व मानसिक पिळवणूक करून घ्यायचे, मोबाईल जप्त करायचे आमचे, त्याच्यामधून पासवर्ड काढून घ्यायचे. मोबाईलसाठी जप्त केल्यावर 3000 रुपये मागले जायचे की तुम्ही 3000 भरा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मोबाईल देऊ, किंवा तुम्ही आम्हाला त्या मोबाईलचा पासवर्ड द्या, तुमची जे पर्सनल गोष्टी आहे ते शेअर करा.
ते कॅम्प्युटरमध्ये घेऊन घ्यायचे व मुलींना किंवा मुलांना त्याच्याबद्दल टॉर्चर करायचे. एका जनरलचे 1000 रुपये. हां, एक जनरलचे आमच्याकडून 1000 रुपये घ्यायचे. युनिव्हर्सिटीची फीस 3800 रुपये फक्त ATKT फीज आहे. 2800 किंवा 3800 ATKT फीज आहे. तिथे पर पेपर 12000 रुपये. याप्रमाणे 5 विषय, 6 विषय, 7 विषय, 8 विषय आहे आम्हाला. त्याच्यानुसार 70,000, 80,000 किंवा 1 लाख रुपये फक्त ATKT म्हणजे बॅकलॉगसाठी वसूल केली जायची. तिथे फक्त आम्हाला 3000 किंवा 4000 जास्तीत जास्त लागतात. तिथे 1 लाख किंवा 1.5 लाख पोरं आमचे भरायचे. तर बघू शकतायत, फक्त आर्थिक फसवणूक नव्हे तर या ठिकाणी सर्व बाबीत टॉर्चर केलं जात होतं. मुलींची शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या फसवणूक केली जात होती. मुलांकडनं पेपरच्या नावाखाली, परीक्षेच्या नावाखाली आडमाप असा पैसा गोळा केला जात होता. आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपली सगळ्यांची फसवणूक झाली, त्यावेळेस सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन उपोषणाला बसले. आणि उपोषणाला बसल्याच्या नंतर प्रशासनाने देखील 3 दिवस यांची दखल घेतली नाही. ज्यावेळेस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुराजे भोसले या प्रकरणामध्ये उडी घेत आहेत, त्यानंतर प्रशासन याकडे लक्ष देत आहे. आणि नंतर विद्यमान आमदार आणि राम शिंदे साहेब या सगळ्यांनी लक्ष घातल्याच्या नंतर हे प्रकरण आता पूर्णपणे उघडकीस आलेलं आहे. आणि जे काही कॉलेजचे फाउंडर आहेत त्यांच्यावरती केस दाखल झालेले आहे. आणि आता हे कॉलेज बंद करण्याचा देखील सरकार निर्णय घेत आहे. आज विद्यार्थ्यांच्या या एकीची जरी या ठिकाणी आज या विद्यार्थ्यांच्या एकीचा जरी विजय झाला असला तरी खूप मोठा छळ विद्यार्थ्यांसोबत झालेला आहे. त्यांची आर्थिक मोठी फसवणूक झालेली आहे. सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत हे, ज्यांनी कर्ज काढून, सावकारांकडनं कर्ज काढून, बँकेकडनं कर्ज काढून शिक्षणासाठी इथं 5-5, 6-6 लाख रुपये खर्च केलेत. आज त्या आईवडिलांची तळमळ, या विद्यार्थ्यांचं दुःख सरकारने कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांची झालेली फसवणूक ही सगळी गुन्हेगाराकडनं भरपाई करून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं पाहिजे. आणि हे संपूर्ण प्रकार जे आहेत असे महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं घडतायत हे सगळे प्रकार बंद केले पाहिजेत. आज तुम्हाला तुमचा विजय झालाय आणि समाधान वगैरे वाटतंय या सगळ्या घटनेनंतर? विजय झाला आहे, बट विषय असा आहे की आम्हाला ट्रान्सफर पाहिजे. ती प्रोसेस खूप लेंदी आहे. युनिव्हर्सिटी आम्हाला सांगते ती प्रोसेस लेंदी आहे, आम्ही करतोय. तुमचे परीक्षा आले असतील, कोणाचं बॅकलॉग असेल, ती आमची प्रोसेस चालू आहे. तुम्ही वेट अँड वॉच हे करा. सर काय आहे, जवळपास आता 10-15 दिवस झाले सर आम्ही उपोषणस्थळी होतो. आता उपोषणाला आम्ही स्थगिती दिलेली आहे सर. पुढील मागण्या अशा आहेत सर आमच्या की लवकरात लवकर आम्हाला ट्रान्सफर मिळावं. त्याचबरोबर सर ट्रान्सफर मिळावं. आणि आता जे नोडल ऑफिसर निवडलेत सर, समजा युनिव्हर्सिटीकडून नोडल ऑफिसर आमच्यासाठी नेमलेले आहेत. समजा आता साधारणतः जुलैमध्ये BHMS किंवा BMS असेल एक्झाम राहील. ती एक्झाम जवळच्या एक्झाम सेंटरला होईल, बीड किंवा नगर येथे, असं त्यांनी आम्हाला सुचवलेलं आहे. त्याचबरोबर सर आमच्याकडून जी आर्थिक पिळवणूक होत होती तिला कुठंतरी आता एक तडा बसलेला आहे. त्याचं सर सर्वता श्रेय इथं जामखेडकरांचं आणि पांडुराजांचं त्यांना दिलं जाते. कारण की सर ते जर आमच्या सोबत जर नसते आज तर आम्ही एवढा सगळा जो लढा आहे तो आम्ही उभारलाच नसता. खरंच मी जामखेडकरांचे आणि आदरणीय पांडुराजांची मनापासून आभारी आहे. थँक्यू सर. तर मी कोणत्या वर्गात शिकतोय? B.Pharm लास्ट इयरचा विद्यार्थी आहे. बरं. येथे कॉलेजमध्ये आमची एकही लेक्चर होत नाही. आम्हाला प्रॅक्टिकल लॅब नाहीत. आणि जी आज वेळ आली ही भास्कर मोरे जबाबदार नसून याला युनिव्हर्सिटीचे लोक जबाबदार आहेत. एका बिल्डिंगमध्ये ते 7 कोर्स घेतले जातात. ह्यांना परवानगी दिली कोणी, असा विषय आहे. बरं, मला सांगा, तुम्ही फार्मसीला दुसऱ्या वर्षाला आहात? लास्ट इयरला आहात. 4 वर्ष तुम्ही इथे शिकलाय. हो. मागचे 3 वर्ष कसे गेलेत? 3 वर्ष आमचे एक लेक्चर झालेलं नाही. पोरांनी स्वतःहून अभ्यास करून पास झालेले आहेत. आणि विद्यार्थ्यांचा खूप मानसिक आर्थिक त्रास झालेला आहे. मला सांगा, आता हे जे काही प्रकरण घडलेलं आहे सगळं हे तुम्हाला 3 वर्षापासून माहीत आहे? हो, माहीत आहे. पण आम्हाला इंटरनल मार्कच्या बद्दल आम्हाला टॉर्चर केलं जातं. त्याच्यामुळे हा प्रकार उघडकीस आला नव्हता. 3 वर्ष झालं हे अत्याचार जो होतो आहे विद्यार्थ्यांवरती, तो अत्याचार विद्यार्थी सहन करतायत. गेल्या 3 वर्षापासून अत्याचार होतोय, सहन करतायत. याचं कारण असं आहे की इंटरनल जे मार्क असतात ते इथलच्या शिक्षकांच्या हातामध्ये असतात, कॉलेजच्या हातामध्ये असतात. आणि ते मार्क कुठेतरी कापू नये, आपलं वर्षाचं नुकसान होऊ नये, आपल्याला या एक्झाममध्ये फेल करू नये, यासाठी या दडपशाहीमध्ये विद्यार्थी 3 वर्ष अत्याचार सहन करतायत. आणि आज मग आता अचानक कसं ठरलं की तुम्ही सर्व मुलांची युनिटी झाली. त्यामुळे सर्व मुली इथून आमच्याकडून काय विषय झाला, एक्झाम फॉर्मसाठी पर सब्जेक्ट 10,000 रुपये एक्स्ट्रा मागितले गेले.
काही मुलांचे 9 सब्जेक्ट होते, काहींचे 14. त्यांनी 1,14,000 1,40,000 कुठून भरायचे. ती वेळ आली. एक्झाम फॉर्मवर 3,500 रुपये फी असली आणि 7 सब्जेक्ट असले तर एका सब्जेक्टचे 10,000 रुपये असे 70,000 रुपये होते. पण 3 वर्ष तुम्ही या कॉलेजमध्ये पासआउट झालेला आहेत, मग तुम्हाला नाही वाटलं आता शेवटचं वर्ष राहिलंय, आता कशाला 1 वर्षासाठी आपलं वर्ष व्हायला जाईल, परत आपण इथं अडकून बसू असं वाटलं नाही? नाही बाकीच्या मुलांसाठी जर आम्ही तर आमचं 1 महिना पुढच्या महिन्यात एक्झाम आहे. आम्ही असा विचार केला की आता आमचं झालंय, पण जे फर्स्ट इयरची बॅच आहे, सेकंड इयरची बॅच आहे, त्यांचं काहीतरी भलं व्हावं म्हणून. नवीन येणारे विद्यार्थी हा. फसून आहेत या हा. जाळ्यात अडकून आहेत, आणि ही हे भावना कॉलेज होती. पूर्णपणे बंद झालं पाहिजे. काम 2 वर्षांनी जर कॉलेज चालू झालं तर हा भास्कर मोरे पुन्हा मुलांना त्रास देणार आहे. बरं मला सांगा, 3 वर्ष तुम्ही ज्यावेळेस होता त्यावेळेस तुमच्यासोबत मुली पण होत्या, मुलींवरती जे अत्याचार होत होते ते पण होतच असतात, त्यावेळेस तुमच्याकडे चर्चा होत नव्हत्या का मुलांमध्ये मुलींमध्ये? चर्चा झाली तर भास्कर मोरे स्वतः कॅबिनला बोलवून त्या व्यक्तीच टार्गेट करत होता. तर काय चर्चा व्हायच्या मुलींच्या? असेच मानसिक त्रास, शारीरिक त्रास मुलीला होत होते. काय काय त्रास दिला आतापर्यंत? एखादी अशी घटना आहे की की बुवा मुलींना काय- मागच्या 6 महिन्यात एका मुलीनं त्याच्यावर विनयभंगाची केस दाखल केलेली होती. काय- असं बऱ्याच मुलींसोबत झालेले आहे. कुठल्या कारणाने रूम मध्ये बोलवलं जायचं नेमकं? नाही, त्या मुलीला CR बनवायचे. त्यानंतर त्यांना खाली ऑफिसमध्ये बोलवायचं आणि त्यांच्यासोबत चर्चा करायची, असं तसं. त्यांना पर्सनल मेसेज करायचे व्हॉट्सअपला मुलींसोबत. म्हणजे प्रत्येक वर्गातल्या मुलींना CR वगैरे एका टीम लीडर किंवा आणि- विद्यार्थ्यांचा लीडर आणि चांगल्या मुली बघून त्यांना इंटरनल मार्क दिले जात होते. असा प्रकार ह्या कॉलेजमध्ये घडत आहे. अच्छा, इंटरनल मार्क जास्त द्यायचे हो. आणि मग त्याच्यासोबत शारीरिक हो. छळ वगैरे हो. केला जायचा. बघू शकताय. दुसरी गोष्ट ते आम्हाला साधा गणवेश तो 2,000चा आहे, तो गणवेश आम्हाला 30,000 रुपये दिला जातो. आणि गणवेश? हा गणवेश तो 2,000ला भेटतो बाहेर, त्याचे आमच्याकडून 30,000 रुपये घेतले जातात. दुसरी गोष्ट जर्नल आमचे 1,000 रुपयाला एक जर्नल दिले जाते, ते 70-80 रुपयाला भेटतो बाहेर, ते एक दिले जाते 1,000 रुपयाला. जसे की आम्हाला एका सेमिस्टरला 5 विषय आहेत तर त्याचे 5,000 रुपये घेतले जातात. लास्ट इयरला आमच्याकडून इंडस्ट्री व्हिजिटचे 15,200 रुपये मागितले. जसं की आम्हाला जर एका दिवसाची ट्रिप असते, तो भास्कर मोरे म्हटले की 1 दिवस जरी असली तरी 15,200 रुपये तुम्हाला भरावे लागेल. आणि प्लस इथं गॅदरिंग होणार होतं कॉलेजमध्ये, त्याचे 4,000 रुपये भरावे लागतील कंपल्सरी. तुम्ही गॅदरिंगला या नका या, अशी पण 4,000. हो, अशी आर्थिक फसवणूक विद्यार्थ्यांची केली जाते. तर या ठिकाणी आपण बघू शकताय, हॉस्टेलच्या नावाखाली, एक्झामच्या नावाखाली अन्य वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली, याबरोबरच मुलींची शारीरिक फसवणूक किंवा शारीरिक छळ मुलींचा केलेला आहे. आणि आता भास्कर मोरे जे कॉलेज चालवत आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. सगळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. हे कॉलेज सर्वप्रथम बंदच पडलं पाहिजे. कामन हे जर कॉलेज चालू झालं तर हा भास्कर मोरे पुन्हा 2 वर्षांनी 3 वर्षानं कॉलेज चालू करून मुलामुलींची आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक करणार आहे. तर विद्यार्थ्यांची एकंदरीत मागणी आहे की आता हे कॉलेज कायमचं बंद केलं पाहिजे आणि या कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इतर दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं पाहिजे. ते फार्मसीचे 400 ते 500 मुलं आहेत, त्यांना फक्त 2 स्टाफ आहेत. फक्त आमचं एकच लेक्चर घेतलं 2 ते 3 आणि 3 नंतर आम्हाला ग्राउंडवर खेळण्यासाठी पाठवलं जातं. आणि एका वर्गामध्ये किती मुलं बसतात? एका वर्गामध्ये 100 ते 150 विद्यार्थी बसवले जातात. 3rd इयर 4th इयर एकत्र बसवलं जातं, 1st इयर 2nd इयर एकत्र बसवलं जातं आणि त्यांना एकत्र शिकवलं जातं. जर 3rd इयर 4th इयर एकत्र त्यांचं लास्ट इयरवाल्यांचं लेक्चर जर असलं तर 3rd इयरवाल्यांना पण सोबत शिकवलं जातं. कॉलेज बी फार्मसीचं, परंतु वागणूक ही 1ली 2रीच्या विद्यार्थ्यासारखी, जसं गावखेड्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतात, 1-1, 2-2 वर्ग एकत्रित बसवले जातात, त्या पद्धतीने फार्मसीच्या कॉलेजची या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे. 150-150, 200-200 विद्यार्थी एका क्लासमध्ये बसवून फक्त 2 शिक्षक, टोटल 400 विद्यार्थी फार्मसीचं हँडल करतात. असा प्रकार हा उघडकीस आलेला आहे. विद्यार्थ्यांची मागणी की हे संपूर्ण कॉलेज जे आहे ते बंद केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना दुसरीकडं शिफ्ट केलं पाहिजे, अशी सगळ्यांची मागणी आहे. सर, झालं 3 वर्ष आम्ही इथे शिकतोय. आम्हाला हॉस्पिटलची तर सुविधा नाही तर नाही सर. आणि इथं जे पेशंट बनवले जातात तेच फार्मसीचे विद्यार्थी पेशंट म्हणून इन्स्पेक्शनला जे लोक येतात त्यांना दाखवले जातात. विद्यार्थ्यांनाच पेशंट म्हणून दाखवले जातात. सर, साधारणतः आम्हाला सर हॉस्पिटल तर नाहीच, हॉस्पिटलचा स्टाफ पण नाही आहे आणि टीचिंग स्टाफ पण नाही आहे. आणि सर तेवढंच नव्हे तर आम्हाला वेल क्वालिफाईड टीचर पण नाही आहेत सर. आम्हाला जे PG वाले टीचर लागतात ते एक पण PG वाले टीचर आम्हाला शिकवायला नाही आहे. जर साधारणतः आम्हाला 75 शिक्षकांचा स्टाफ लागतो. आम्हाला शिकवायला आहे सर 3 शिक्षक, त्याच्यातही ते एक शिक्षक 2-2, 3-3 विषय शिकवतात आणि जर लेक्चर झालं नाही तर नको त्या कारणाने बसून ठेवतो सर. थँक्यू. चला अजून कोणाला बोल.
तर सगळ्यांनी हा व्हिडिओ हा प्रकार जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. ऑलरेडी माहिती पोहोचलेली आहे, परंतु या विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.